कविता पाचांगरे यांच्या तो स्पर्श या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन. आजची कथा दाह. वडिलांच्या निधनानंतर लहान भावासह आईसोबत आजोळी आलेली ऋचा नेहमीच अबोल दिसायची. कॉलेजमध्येही ती जास्त कोणाशी बोलायची नाही. 2 वर्षापूर्वी अतिव्यसनाने वडील गेले आणि डोक्यावरचं छप्परच हरवलं. अगोदरच तिच्या बाबांचं घरात कुणाशी जास्त पटत नसायचं. त्यामुळं तिच्या जन्मापासूनच म्हणजे 18 वर्षापूर्वीच त्यांनी घरच्यांशी सगळे संबंध तोडून टाकले होते. मग साहजिकच आज हा दुःखाचा डोंगर सावरायला तिच्या मामाशिवाय त्यांच्या मदतीला कोणीही येणार नव्हतं. 2 मुलांना घेऊन थोरल्या भावाघरी बहीण आली खरी, परंतु परंपरेचा पगडा तिला इथेही सोडेल कसा? त्यामुळे स्वतःला कामात गाडून घेत तिने मुलांना नजरेतून उपकाराची व्याख्या नकळत शिकवली. आईचं अबोल मन जाणणारी ऋचा पाथर्डीमध्ये 13वीत तर भाऊ 9वीत शिक्षण घेत होता. या जीवांना आपला भार इतरांवर पडूच नये असं मनोमन कितीतरी वाटत असलं तरी मार्ग काही सापडत नव्हता. त्यामुळे आला दिवस ढकलणं हा एकच पर्याय त्यांच्यापुढं उरला होता. हळूहळू ऋचाचं मन 18ला ओलांडण्याच्या तयारीत होतं आणि घरातले मात्र हा भार खाली ठेवण्याच्या तयारीत होते. इथे आपली इच्छा असली तरी ती व्यक्त करायला वातावरण अनुकूल कधीच होणार नव्हतं, हेही तिला पक्कं माहीत होतं. त्यामुळं तिचं पाहुण्यांच्या पुढ्यात चहा घेऊन जाणं कधी सुरू झालं तिचं तिलाच कळलं नाही. वरून 5व्या प्रयत्नात मात्र तिच्या याही एंट्रीला फुलस्टॉप लागला. मुलगी आम्हाला पसंत आहे या वाक्यानं तिचं मन सुन्न झालं. पायाचा अंगठा जाग्यावर खुरदळत ती मनाची व्यथा दाखवत होती. पण तिला परिस्थिती इतकी सहज थोडीच जिंकू देणार होती. शेवटी मनाच्या गाभाऱ्याला आतून कुलूप लावत ती कायमची देहबंद झाली. दुसरीकडे भाराने वाकलेले खांदे जरी मोकळे होणार असले तरी अस्वस्थ ऋचाच्या मनाची उलघाल आईला चांगलीच जाणवत होती. थोडंसं पायात बळ धरलं तर कदाचित माझ्या लेकराच्या स्वप्नांना पंख लागतील, पण ते बळ आणायचं कुठून? आणि जरी आणलंच तरी त्या पंखांची शाश्वती काय? त्यामुळं दोघींचीही मनं एकमेकींना आतून बाळा तूही काही बोलू नको आणि मलाही भाग पाडू नको असंच जणू म्हणत होती. आतून मन या भावनेला स्वप्नाद्वारे जगायला तयार नसलं तरी वेळ थांबणारी नव्हती. बघता बघता धावपळीत महिना कसा सरला कळलंही नाही आणि लग्न 2 दिवसावर आलं. 4 दिवसापूर्वीच घाणा बांगड्यासहित लग्नाची उरलीसुरली सगळी तयारीही उरकून टाकली. कारण उद्याच्या हळदीसाठी आज नवरदेव नवरीकडे मुक्कामी येणार होता. त्यामुळे सकाळपासून वाड्यात धावपळ चालू होती. खूप मोठ्या घरची मंडळी आहेत, त्यामुळं मानपानात कुठेही काहीही कमी पडायला नको हे मामाचं वाक्य आता वाड्यातल्या सगळ्यांच्या तोंडपाठ झालं होतं. सगळा वाडा पाहुण्यांनी गच्च भरला होता. वाड्याच्या उजव्या बाजूची खोली नवरदेवाकडच्या मंडळींना जाणवस देण्यासाठी 4 दिवसापूर्वीच आई आणि मामीनं स्वच्छ केली होती. मग काय, रात्रीचे 8 वाजले आणि एकदाची नवरदेवाची स्वारी वाड्याच्या दारात उभी ठाकली. सगळा वाडा शांत झाला. हाच गोंधळ अचानक खालच्या पटीत आलेला पाहून सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. का तर वाड्यात नवऱ्या मुलाची मित्रांसह एंट्री झाली होती. मग काय, पटापट बायकांनी चहापाणी करून तासाभरात रात्रीची जेवणंसुद्धा आटोपली. अजून मेहंदीचा धिंगाणा बाकी होता. त्यामुळं आता कोणी मेहंदीची तर कोणी उद्याच्या कपड्यांची तयारी करत होतं. बिचारी ऋचा मात्र दुपारपासून मेहंदीचे हात अधांतरी धरून ताठून गेली होती. म्हणून मग कुठे जागा पाहून आपलं पडावं म्हणून बायकांच्या मेळ्यातून उठून ती स्वतःच्या खोलीकडे निघाली. तर प्रत्येक रूम 4-6 पाहुण्यांनी गजबजलेलीच होती. त्यामुळे आता आपल्याला जागा मिळेल तिथं पडल्याशिवाय मार्गच नाही असं मनात पुटपुटत ती पडवीतून पुढच्या रूमकडे जाऊ लागली. तेवढ्यात अचानक नवरा मुलगा समोरच्या खोलीतून कानाला हेडफोन आणि हातात मोबाईल घेऊन बाहेर निघाला. हे पाहून अरे हो,
स्वारी हां. हे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले, कारण इथे दोघांची टक्कर होता होता वाचली. त्यावर ओ इट्स ओके म्हणत त्यानं आजूबाजूला पाहत पुन्हा रुच्याकडं पाहिलं आणि कोणी नसल्याचा अंदाज येताच क्षणात दुसऱ्या रूममध्ये जाताना तिच्या कमरेवर त्यानं 4 बोटं अलवार फिरवली. हे पाहून पुढे चाललेली रुचा टणकन दचकली आणि घाबरून पाठमोरी फिरली, तर तो अगदी वेगळ्याच आशाभूत नजरेनं तिला वळून पाहत होता. त्याचं हे विचित्र वागणं पाहून ती मनातून खूप घाबरली. सगळा वाडा गजबजलेला होता, परंतु या वेळेला पडवीत कुणीही नव्हतं. उघड्या कमरेवर त्यानं वासनामय नजरेसह फिरवलेली ती बोटं तिला किळसदायक वाटली आणि तेवढ्यात तिला काही कळण्याच्या आतच तो गुड नाईट डार्लिंग तिच्या कानाजवळ वाकून म्हणाला आणि पुढच्या खोलीत निघून गेला. हे सगळं इतक्या क्षणभरात झालं की त्याचे हावभाव, शब्द, हात आणि वासनाधीन नजर रुचाला भीतीनं गर्भगळीत करून गेली. मग तो गेला तरी डबडबलेल्या डोळ्यांनी रुचा अजूनही त्याच ठिकाणी उभी होती. तिला रडावं की कुणाला काही सांगावं काहीच कळेना. आपलं नशीब आईच्या डोक्यावरचा भार कमी करणार की दुःखाचा डोंगर अजून ओढून घेणार हेच तिच्या सुन्न झालेल्या बुद्धीला कळायला मार्ग नव्हता. मग ती त्याच अवस्थेत घरात येऊन कपाटाच्या कोपऱ्यात अंधारात रडत बसली. सगळे आळीपाळीनं जागा मिळेल तिथं झोपत होते. रुचा बिचारी रात्रीचे 2 वाजले तरी त्याच जागेवर अंधारात सुन्न होऊन बसली होती. आपल्या घरच्यांचा निर्णय चुकतोय हे कळत असूनसुद्धा तिला कोणालाही काही सांगता येईना. कुणास ठाऊक या विचारात रात्री ती त्याच जागी कधी झोपी गेली. पहाटे बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि रुचा जागी झाली. त्या गाडीनं कोणी पाहुणे मंडळी लग्नासाठी भल्या पहाटे हजर झाली होती. वाड्यात सगळ्यांच्या आंघोळीचे नंबर लागले होते, तर वाड्याबाहेर रांगोळ्यांनी अंगण सजत होते. कोणी चहाची तर कोणी नाश्त्याची तयारी करत होते. तेवढ्यात अगं, त्या पोरीला हात धुवायला पाणी द्या कुणी, कधीची हात धरून उभी आहे पोरगी. चहा पीत बाजेवर बसलेली आजी पायकाना म्हणाली. बघता बघता घड्याळाचा काटा 7 वर सरकला. एव्हाना पाहुणे सोडून सगळ्यांच्या आंघोळी आणि नाश्ता आटोपला होता. त्यामुळे आता नवऱ्या मुलासोबत आलेली मित्रमंडळी एकापाठोपाठ एक बाहेर पडू लागली. रुचा मात्र स्वतःचं आवरून जशी रूममध्ये गेली तशी बाहेर आलीच नाही. अगोदरच ओढून ताणून तयार केलेल्या तिच्या मनाला रात्रीच्या त्या प्रसंगामुळं नवऱ्या मुलासमोर येण्याची इच्छासुद्धा होईना. त्यामुळे ती रूमच्या बाहेर आलीच नाही. मात्र घड्याळाचे काटे तरीही वाऱ्यासारखे पळत होते. आता या सगळ्या गोंधळात सकाळचे 9 वाजले होते. हळदीसाठी हॉलवर जायचं. दारात गाड्या उभ्या होत्या आणि ए रुचा, चल ग बाळा, कामाची धरपेक करत आईनं रुचाला आवाज दिला. रात्री त्या नवऱ्या मुलाच्या वागण्यामुळं संभ्रमित झालेल्या मनाला घेऊन बिचारी रुचा हळदीला जायला रूमबाहेर निघाली. तेवढ्यात अवी असं पलीकडच्या रूममधून नवरदेवाचं नाव घेऊन कोणीतरी महिला जोरात किंचाळली. ते ऐकून वाड्यातले सगळे त्या आवाजाच्या दिशेने टवकारले. त्या पाठोपाठ बऱ्याच लोकांचा आक्रोश आता संपूर्ण वाड्याला शहारून गेला. आता मात्र सगळे घाबरले होते. काय झालं कुणालाच कळेना. पण एव्हाना सगळ्यांनी त्या रूमकडे धाव घेतली आणि आत जाऊन पाहतात तर काय, ती ओरडणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून अविनाशची बहीण म्हणजे नवरदेवाची मोठी बहीण व त्याचे मित्र होते, जे आक्रोश करत वाचवा म्हणत होते. बाहेरून अंदाज लागेना म्हणून रुचेच्या आई आणि मामा सगळ्या लोकांची सारासार करत आतल्या रूममध्ये शिरले. तर डाव्या बाजूला पाहता क्षणी कपाळावर हात मारून घेत रुच्याची आई कोलमडली. तिच्या पाठमोऱ्या मामानं सावरलं. मग मात्र रुच्यासह बाकीच्या लोकही आत शिरले आणि पाहतात तर काय, कानाला हेडफोन लावलेला अविनाश उभा भिंतीला टेकलेला होता. त्याच्या एका हातात चालू फोन तर दुसऱ्या हातात मोबाईलचा चार्जरसह लाईटची चालू वायर होती, जिला तो चिकटलेला होता. हे पाहून सर्वांनी एकच आरडाओरडा केला. कुणाला काय करावे काही सुचेना. कुणी लाईट बंद करा म्हणून ओरडत होतं, तर कुणी लाकूड घ्या लाकूड म्हणत होतं. इतक्यात ते दृश्य पाहून आक्रोश करणारी रुच्याची आई त्राणहीन अवस्थेत बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. तिला 2-3 महिलांनी उचलून जवळच असलेल्या सोफ्यावर झोपवलं. तोपर्यंत कोणीतरी लाईट बंद केली
आणि लाकूड घेऊन आलेले आवीचे मित्र लाकडाच्या साहाय्याने आवीला लाईटपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले. तसा आवी धाडकन खाली कोसळला. सगळेजण त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याची कसलीच हालचाल होत नव्हती. त्याच्या पूर्ण शरीराचा रंग उडाला होता. हे पाहून त्याला ताबडतोब गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ऋचा मात्र अजूनही सुन्न अवस्थेत उभी होती. आपल्या लेकराच्या लग्नात आलेलं हे विघ्न पाहून शुद्धीवर आलेली आई सोफ्यावर त्राणहीन अवस्थेत रडत होती. थोड्याच वेळात दवाखान्यात तपासणीअंती मुलगा जाग्यावरच गेला होता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बिचाऱ्या ऋचाला मात्र कोणत्या भावनेला जगावं काही कळत नव्हतं. लग्न होऊन आयुष्याचा दाह होणारच होता की मग लग्न न करता झालेला हा दाह परवडला? तिच्या मनातला हा गुंता मनातच राहिला. जन्माला आलेल्या मुलीचं आयुष्य जगणं स्वतःसाठी महत्त्वाचं असतं की परिवारासाठी हे तिला शेवटपर्यंत कळलं नाही. पण उद्या इतिहासरूपी मागे पडणाऱ्या या दाहाची वाफ मात्र तिच्या न दिसणाऱ्या मनाला कायमची होरपळून गेली. धन्यवाद.